सकाळची जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हा फक्त रात्री 5 मिनिटात तयारी करा आणि सकाळचा हेल्दी नाश्ता तयार आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ओव्हरनाईट ओट्स. चला तर मग पाहूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर मी इथे मखाना घेतलेला आहेत, ओट्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर बदाम घेतलेले आहेत, इलायची पावडर आणि केसर. बदाम जे आहेत ते आपल्याला भिजत ठेवायचे आहेत अगदी 10 ते 15 मिनटं. आणि ओट्स आणि मखाना जे आहे ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनटं इथे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित भिजल्याच्या नंतर आपल्याला बदामचे जे आहेत ते साल काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आता आपण मखाना रोस्ट करून घेणार आहोत छानपैकी. अगदी लो फ्लेमवरती आपल्याला मखाना जे आहेत ते रोस्ट करून घ्यायचे आहेत. मखाना जेव्हा रोस्ट होतात तर आपण जेव्हा रोस्ट करतो त्याच्यानंतर अशा प्रकारे जर त्याचा चुरा झाला तर आपल्याला समजायचं आहे की मखाना आपले रेडी आहेत. त्याचबरोबर सेम पॅनमध्ये मी आता ओट्स भाजून घेणार आहे. ओट्ससुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि छान असे ओट्ससुद्धा छानपैकी रोस्ट करून झाले की आपल्याला सेम बाउलमध्ये ओट्स काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथे आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे. मी इथे इलायची पावडर आणि साखर थोडी ग्राइंड करून ठेवते, तर मी ती वालीच यूज केलेली आहे. आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला बदाम जे आहेत ते साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून छानपैकी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. अगदीच 1 वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि छानपैकी त्याची पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. दूध आपण बोलू शकतो, एक आल्मंड दूध बोलू शकतो, ते तयार करून घेतलेलं आहे. आणि छानपैकी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. फ्रेंड्स, तुम्ही हे रात्रभर ठेवू शकता किंवा 4 ते 5 तासानंतरसुद्धा खाऊ शकता. खूप छान आणि हेल्दी त्याचबरोबर टेस्टी रेसिपी आहे. त्याचबरोबर वरून इथे मी केसर घेतलेला आहे, केसर टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण केसरमुळे एक थोडी वेगळी टेस्ट येते आणि जो आपला मेनू आहे त्याला थोडंफार येल्लोइश गोल्डन असा कलर येतो, दिसायला खूप छान दिसतं. त्याचबरोबर इथे मी मध घेतलेला आहे 1 चम्मच. जर तुम्हाला जास्त प्रकारे गोड आवडत असेल तर तुम्ही 2 चम्मच घेऊ शकता. तुम्ही टेस्ट करून पहा, लागला तर अजून ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपलं जे मील आहे ते रेडी झालेलं आहे. आपलं मेनू तुम्हाला जेव्हा घाई गडबड असते दुसऱ्या दिवशी तेव्हा तुम्ही रात्री असं तयार करून ब्रेकफास्टसाठी हे तुम्ही खाऊ शकता. थोडेसे पिस्ता मी कट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं गार्निशिंगसाठी मी पिस्ता टाकून घेतलेला आहेत. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने आपला उद्याचा नाश्ता जो आहे तो रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स, अशाच हेल्दी आणि छान छान रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा, इन्स्टावरती फॉलो करा आणि चॅनलवरती एकदा व्हिजिट करा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशा छान हेल्दी आणि टेस्टी व्हिडिओमध्ये. हेल्दी खा आणि फिट राहा. बाय बाय. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी उद्याची हा जो फूड आहे तो मी उद्या नक्कीच दाखवेन. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि मखाना ओट्स एकदम स्मूथ झालेले आहेत आणि छान असा घट्ट असा थिक असा छान असा डिझर्ट दिसतोय तुम्हाला. वाव, आपले मखाना आहेत ते सुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तुम्हाला जर इथे थोडं कमी वाटत असेल गोड तर तुम्ही इथे हनी यूज करू शकता, पण गरजच नाही लागणार. इतका छान आणि टेस्टी तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, एकदा नक्की करा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. रियाज किचनला सबस्क्राईब करा.